महाड पंचायत समितीमध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत पाककला स्पर्धेचे आयोजन। शालेय पोषण आहार अंतर्गत पोषण आहार बनवणाऱ्या स्वयंपाकी महिलांकरिता राज्य शासनाने विविध ठिकाणी पाककला स्पर्धांचे आयोजन केले होते। केंद्र स्तरावर या स्पर्धा झाल्यानंतर त्यातील निवडणूक विजेत्यांच्या स्पर्धा महाड पंचायत समितीमध्ये संपन्न झाल्या। गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत या पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। शाळा स्तर आणि तालुका स्तरावर या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत। केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जाहीर केल्यानंतर तृणधान्य आणि परिसरातील पालेभाज्या यांच्या आधारे बनवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचा या स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला होता। यावेळी गटविकास अधिकारी स्मिता पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री कटरे, शिक्षणाधिकारी राजन सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते। तालुक्यातील जवळपास 30 शाळांची निवड या स्पर्धेत करण्यात आली होती। यावेळी गटविकास अधिकारी सौ सुनीता पाटील यांनी शालेय पोषण आहारामध्ये मुलांना सकस आहार मिळवण्यासाठी आणि त्या पद्धतीने देण्यासाठी शाळांमधील स्वयंपाक करणाऱ्या महिलांनी लक्ष दिले पाहिजे। या स्पर्धेच्या माध्यमातून समावेश केलेल्या तृणधान्य आणि पोर्टफोलिओ तांदळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारातून पोषण मूल्य जपली गेली तर मुलांचा विकास होण्यास मदत होईल असे सांगितले। यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री सुर्वे यांनी देखील आपल्या मनोगतामध्ये शालेय पोषण आहार योग्य पद्धतीने मुलांपर्यंत दिल्यास मुलांना देखील त्याची गोडी निर्माण होईल असे स्पष्ट केले। कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ, महाड, रायगड।